नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वर्ग 8वीचा इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाचा पेपर बघणार आहोत। तर द्वितीय सत्र परीक्षा 2025-26 वर्ग 8वा विद्यार्थ्याचे नाव, मला या ठिकाणी गुण, त्याचबरोबर तुमचा हाती क्रमांक, विषय इतिहास नागरिकशास्त्र, वेळ 2 तास आणि जे काही वरती तुमचे शाळेचे नाव वगैरे असेल ते। त्यानंतर बघा, तुम्हाला प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तुम्हाला त्यासाठी 4 मार्क आहे। या ठिकाणी तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत, या पर्यायापैकी काय करायचं, तुम्हाला खालील जे काही गाळ्या जागा दिलेल्या त्या पूर्ण करायच्या आहे, ते योग्य पद्धतीने करायच्या। 4 गाळ्या जागा दिलेल्या आहेत, तुम्हाला इथे पर्यायसुद्धा दिलेले आहेत। त्यानंतर प्रश्न पहिला ब, खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। खालील दिलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची, कोणतीही 3 या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहे, उत्तरे लिहायची आहेत। तर या ठिकाणी तुम्ही उत्तरे लिहायची। त्यानंतर बघा, तुम्हाला प्रश्न दुसरा अ, या ठिकाणी पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2 या ठिकाणी तुम्हाला कोणतेही 2 सहकारण ठिकाणी स्पष्ट करायचे, कोणते 2च करायचे, व्यवस्थित पद्धतीने करायचे। त्यानंतर प्रश्न दुसरा ब, याला 4 मार्क आहे, कार आपलं विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यानंतर प्रश्न दुसरा ब, खालील दिलेल्या टिपा लिहा, कोणत्याही 2 त्या ठिकाणी तुम्हाला खालील दिलेल्या टिपा लिहायचे, त्या ठिकाणी कोणत्याही 2 टिपा लिहायचे, याला सुद्धा तुम्हाला 6 मार्क दिलेले आहेत। त्यानंतर बघा, या ठिकाणी प्रश्न तिसरा अ याला या ठिकाणी तुम्हाला आता प्रश्न तिसरा अ मध्ये तुम्हाला काय दिलेले आहे, या ठिकाणी बघा, सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा। ही जी काही कालरेषा दिलेली, या कालरेषा तुम्हाला पूर्ण करायची 3 मार्कासाठी। त्यानंतर प्रश्न तिसरा ब, खालील दिलेला तक्ता पूर्ण करा। जो काही तक्ता दिलेला तो तक्ता तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी क्रांतिकारक आणि संघटना, जसे की अभिनव भारती याचं क्रांतिकारक कोण होतं, बरीच कुमरा घोष यांनी जी संघटना स्थापन केली, चंद्रशेखर आझाद यांनी जी संघटना स्थापना केली, तुम्हाला त्या ठिकाणी नाव लिहायचे। त्यानंतर नागरिकशास्त्राच्या ठिकाणून सुरुवात होती बघा। नागरिकशास्त्र पहिला प्रश्न तुम्हाला प्रश्न चौथा अ, खालील दिलेले योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। भारतातील कार्यकारी सत्ता टेंबेंच्यांकडे असते, ते लिहायचे तुम्हाला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती, या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आणि लिहायचा। त्यानंतर तुम्हाला हे प्रश्न चौथा ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, तुम्हाला 2 मार्क आहेत। थोडक्यात या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे लिहायची, तुम्हाला अगदी सोपा प्रश्न आहे। त्यानंतर प्रश्न 5वा अ, तुम्हाला पुढील विधाने चूक की बरोबर ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। त्या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे की पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। म्हणजे चुकीचे विधान आहे ते आपल्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायचे। त्यानंतर प्रश्न तुम्हाला 5वा ब, खाली दिलेल्या टिपा लिहा। इथे सुद्धा सोपा प्रश्न आहे, टिपा लिहायचे। या ठिकाणी तुम्हाला बोर्ड करून दाखवू लागलो प्रश्न मोठ्या याच्यामध्ये, राज्यपाल जनहितार्थ याचिका जी काय असेल ते। प्रश्न 6वा अ, तुम्हाला पुढील तक्ता पूर्ण करा। जो काही तक्ता पूर्ण आहे तुम्हाला तो पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी तक्ता आहे तुम्हाला न्यायमंडळाची रचना। त्यानंतर प्रश्न 6वा ब, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। संकल्पना चित्र दिलेली तुम्हाला, या ठिकाणी सनदी सेवांचे प्रकार दिलेले, तर कोणकोणते सनदी सेवांचे प्रकार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तोंडी परीक्षेसाठी 10 गुणी आणि 10, लेखीसाठी तुम्हाला 40 आणि तोंडीसाठी 10, एकूण असा 50 मार्काचा तुमचा पेपर या ठिकाणी दिलेला आहे, पेपर पॅटर्न। तर पेपर पॅटर्न कसा आवडला मित्रांनो, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बघा, तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी बेस्ट ऑफ लक। धन्यवाद। पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्यापर्यंत येईल।